नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आताच्या सध्याच्या परिस्थितीला शेतकऱ्यांची कर्जमाफी ही करण्यात आलेली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून सध्या केवायसी सुद्धा केलेल्या आहेत. परंतु यापुढे शेतकऱ्यांना बँकेचं कर्ज कधी मिळणार, हा असा पद्धतीचा एक काही सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारला जातो. मग ही जी काही कर्जमाफी असेल, या दरम्यान जी काही कर्जमाफी झाले, या कर्जमाफीचे जे काही पैसे असतील ते देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर, कर्जाच्या खात्यावर हे कधी पैसे जमा केले जाणार, असा देखील सवाल आहे. एकंदरीत सर्वच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने समजून घेऊ. म्हणजे ज्या अर्थी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला आणि शेतकऱ्यांना 2,00,000 रुपयाची कर्जमाफी जाहीर झाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी केवायसी सुद्धा केल्या. परंतु जी काही मोबाईलवरती केवायसीची यादी प्रकाशित झाली होती, त्या यादीमध्ये आपलं 50,000 रुपयाचं कर्ज दाखवत होतं आणि आपण केवायसी करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी 1,00,000 रुपयाची रक्कम दाखवत होती आणि बँकेत गेल्यानंतर परत तीच रक्कम 1,00,000च्या वरती गेली होती, म्हणजे 1,20,000 होती, असं देखील आपल्या निदर्शनात आलं असेल. यामध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर राज्य सरकारने जाहीर केलं की तुमचं 2,00,000 रुपयाच्या आतलं जेही कर्ज असेल ते आम्ही माफ करणार आहोत. म्हणजे केवायसी करताना जी काही रक्कम असेल ती देखील गृहीत धरल्या जाईल, बँकेचा हिस्सा सुद्धा बँक भरेल आणि जे काही कर्जमाफी असेल ती 2,00,000 रुपयाच्या आत दिली जाईल. आता वरची जी काही रक्कम असेल 2,00,000 रुपयाच्या वरती, ती तुम्हाला भरायची आहे. म्हणजे काही 2,00,000 रुपयाच्या वरती 20,000 असेल, 10,000 रुपये असेल, ते तुम्हाला भरून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 2,00,000 रुपयाची कर्जमाफी मिळेल. आता ही झाली प्रक्रिया. केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो काही निधी असेल त्या त्यांच्या खात्यावरती, बँकेच्या कर्जाच्या खात्यावरती ट्रान्सफर केला जातो. जे काही महाराष्ट्र बँकेत खातं खोलण्यात आलेले आहे, विशिष्ट खातं खोलण्यात आलेलं आहे राज्य सरकारचं कर्जमाफीच्या संदर्भात, त्याचा निधी ट्रान्सफर केला जात आहे शेतकऱ्यांच्या कर्जाच्या खात्यावरती. कर्जाचे खाते हे नील केले जातील. त्यानंतर तुम्हाला नील प्रमाणपत्र दिले जाईल आणि नील प्रमाणपत्र मिळाल्यानंतर परत तुमचे कागदपत्र घेतले जातील. यामध्ये बँकेचं पासबुक असेल, त्यानंतर तुमचं पॅन कार्ड असेल, त्यानंतर तुमची 7/12 आणि होल्डिंग असेल, तुमचा जमिनीचा नकाशा असेल आणि फेर असेल आणि काही बँकेच्या माध्यमातून तुम्हाला जे काही बँकेचं स्टॅम्प पेपर असेल ते सुद्धा मागितलं जाईल. आणि सध्या बँकेचा जो काही स्टॅम्प पेपर असेल ते सुद्धा राज्य सरकारने काढून टाकला होता, म्हणजे त्याची गरज नाही असं सुद्धा सांगितलं होतं. आता ही झाली प्रक्रिया. ही प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला बँकेचं कर्ज परत दिलं जाईल. परंतु यासाठी तुम्हाला 1 ते 1.5 महिन्याची वेळ लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला बँकेचं कर्ज परत नवीन मिळेल. तुमचं जे काही कर्ज असेल ते तुमच्या पिकावरती आधारित असेल. त्या ठिकाणी तुम्ही जर हळद पिकाची नोंद केलेली असेल, ई पीक पाहणी केली असेल, तर त्याची रक्कम मिळणारी तुम्हाला जास्त असेल. आणि जर तुम्ही त्या ठिकाणी सोयाबीन किंवा कापूस किंवा उडीद किंवा मूग असं जर असेल तर त्याची रक्कम थोडीफार कमी असेल. जर तुमच्याकडे फळबाग असेल तर त्याची मिळणारी रक्कम तुम्हाला जास्त असेल. जर तुमच्या शेतामध्ये ऊस असेल तर त्याची देखील रक्कम जास्त मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला बँकेचं कर्ज हे जास्त मिळणार आहे. परंतु ही प्रक्रिया चालू होण्यासाठी जवळपास 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागेल आणि त्यानंतर परत बँकेचं कर्ज तुम्हाला दिलं जाईल. बँकेची कर्जाची जी काही केवायसी असेल ती करून घ्या. त्यानंतर तुम्हाला कर्जमाफी मिळेल अथवा तुम्हाला कोणत्याही प्रकारची कर्जमाफी यामध्ये दिली जाणार नाही जोपर्यंत तुम्ही केवायसी करत नाही. लगेच केवायसी करून घ्या. आणि जर एखाद्या घरातील व्यक्ती मयत असेल तर त्याच्या संदर्भात काय कागदपत्र द्यायचे, कुठे द्यायचे आणि कधी द्यायचे, याची सविस्तर माहिती नवीन व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत. त्यासाठी नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.